अनियमित मासिक पाळी म्हणजेच इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल हा आजकालच्या टीनेजर मुलींमध्ये किंवा कॉलेज गोईंग मुलींमध्ये एक खूप कॉमन आजार किंवा एक खूप कॉमन समस्या आहे. याची मेन कारणं म्हटलं तर वाढत जाणारा स्ट्रेस, जागरण, पोल्युशन प्लस लाईफस्टाईल चेंजेस या सर्व गोष्टींमुळं टीनेजर्स आणि कॉलेज गोईंग मुलींमध्ये हे प्रमाण फार जास्त वाढत चाललेलं आहे. मग सर्वच स्त्रियांना किंवा सर्वच मुलींना ट्रीटमेंटची गरज आहे का? तर बेसिकली ट्रीटमेंट स्टार्ट करण्यापूर्वी दोन बेसिक इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक आहे थायरॉइड तपासणी आणि दुसरी आहे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये गर्भाशय पिशवी तसेच अंडाशय या गोष्टी व्यवस्थित आहेत का, त्यांना काही सूज किंवा गाठ आहे का, हे तपासणं नक्कीच गरजेचं आहे. या जर दोन गोष्टी नॉर्मल असतील तर अशा मुलींना फारसं घाबरण्याची गरज नाही आहे आणि ट्रीटमेंटपेक्षाही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स जास्त गरजेचं आहेत. याच्यामध्ये स्ट्रेस रिड्यूस करणं, रेग्युलर एक्सरसाइज, डाएट मॉडिफिकेशन्स आणि कामाची आणि झोपेची वेळ मॅनेज करणं या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.